होतं? 4 होता. मी बघत होता. 6 होतं. नाही 4 होता. क्रिकेट खेळायला तुला येतच नाही. बंटी, एक छोटंसं भांडण आणि 2 बेस्ट फ्रेंडच्या मध्ये आली 3 दिवसाची शांतता. फ्रेंडशिपची रिअल टेस्ट. आज आहे फ्रेंडशिप डे आणि सागर सदन मध्ये होणार आहे मित्रांसाठी कार्ड्स, बँड्स आणि सरप्राइजेसची तयारी. चिंकी, हा गट्टू. आज ऑगस्टचा पहिला रविवार आहे, म्हणजे फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे चिंकी. हॅपी फ्रेंडशिप डे गट्टू. तू माझा पहिला बेस्ट फ्रेंड आहेस, माहितीये? हो, आणि तू पण. चल लवकर तयार होऊया. सगळ्या मित्रांबरोबर काहीतरी मस्त प्लॅन करूया. आणि ही गोष्ट ऐकून गट्टू थोडासा उदास झाला. शेवटी त्याची आणि त्याच्या बेस्ट फ्रेंड बंटीच्या भांडणाला 3 दिवस झाले होते आणि अजूनपर्यंत ती सुटलेली नव्हती. हॅपी फ्रेंडशिप डे. सगळे आले तर चला फ्रेंडशिप डेची प्लॅनिंग सुरू करूया. प्लॅनिंग? मला तर वाटलं आपण फक्त फ्रेंडशिप बँड बांधणार आणि 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 फ्रेंडशिप करणार. व काय प्लॅनिंग आहे. अरे मी तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे. सरप्राईज? कैसा सरप्राईज? बताओ ना. जर सांगितलं तर सरप्राईज कसं राहणार. मी गेस करू शकतो. हो, पण तुझा गेस चुकीचा ठरला तर मग मी दुसरा गेस करीन आणि तो पण चुकला तर मग मी तिसरा गेस करीन. मॉन्टी, तू सरप्राईज ओळखणार नाही, सरप्राईज खराब करशील. आम्ही सगळे इथे फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायला आलो आहोत, पण 2 मित्र एकामेकांवर नाराज आहेत. मग सेलिब्रेशन कसं होईल. 3 दिवस आधी आणि हे गेलं बाउंड्रीच्या बाहेर. 6 होतं. 4 होता. नाही 6 होतं. 4 होता. बॉल बाउंड्रीच्या आधी मैदानाला लागली होती. मी पण बघितलं होतं. बॉल तर सरळ बाउंड्रीच्या जवळ गेला. हा पण बाउंड्रीच्या पुढे नाही गेली. गेला होता. नाही गेली. गेला होता. नाही गेली गट्टू. तू नेहमी माझ्या रन्स कमी करून टाकतोस. आणि तू हर एक वेळी स्वतःचे रन्स वाढवतो. कारण मी चांगलं खेळतो. मी पण चांगलाच खेळतो. तू तर फक्त लाडू, समोसे आणि सँडविचचाच विचार करत असतोस. क्रिकेट खेळायला तुला येतच नाही. अच्छा. अच्छा काय? बंटी, अरे ऐक तर. गट्टूला माहित होतं त्याने बंटीला हर्ट केलं होतं, पण रागात बोललेल्या गोष्टीनंतर सॉरी बोलणं कधी कधी सगळ्यात कठीण काम वाटतं. आणि बस, क्रिकेटचं एक छोटंसं भांडण. 3 दिवसाची शांतता झाली. सोल्युशन सिंपल आहे. मला माहितीये काय करायचंय. इकडे या. गट्टू, आम्हाला माहितीये तू बंटीला मिस करतोयस आणि तुला त्याला सॉरी म्हणायचंय. मी बंटीला मुळीच नाही. मी का सॉरी म्हणू? चूक तर त्याची आहे. गट्टू, त्या दिवशी तू बंटीला बोलायची संधी नाही दिलीस. त्याने पण. तू पहिले बोललास आणि जे बोललास ते योग्य नव्हतं. चांगला मित्र तोच असतो जो ऐकून घेतो. बंटी त्याची बाजू सांगत होता जी तू ऐकली नाही. पण मी स्कोर चुकीचा नाही सांगितला. स्कोरची गोष्ट जाऊ दे. बंटी तुझा मित्र आहे. मित्राची बाजू समजून घेतली पाहिजे आणि जर गोष्ट बिघडली तर ती प्रेमाने समजून घेतली पाहिजे. मेरा और कीर्ति के बीच भी ऐसा हुआ था. हमने बात की, सब ठीक हो गया.
बात करने से ही प्रॉब्लम का सॉल्यूशन मिलता है. मी त्याला हर्ट नव्हतं करायला पाहिजे. मग ही गोष्ट त्याला सांग, मला नाही. त्यांनी बोललं की मला फक्त खायचे पदार्थ दिसतात. क्रिकेट खेळायला मला बिलकुल नाही येत. मला खूप वाईट वाटलं. मग काय ही गोष्ट तू गट्टूला सांगितलीस? नाही, मी तिथून निघून गेलो. गट्टूला कसं कळणार की तुला वाईट वाटलं जर तू त्याला सांगितलंच नाहीस? मित्रांना तर सांगावं लागतं बंटी. गप्पा बसण्याने दोघांना त्रास होतो. गट्टूला पण तुझ्याशी बोलायचंय, तो पण मिस करतोय तुला. बंटी, गट्टू तुझा हरी लवकर. सगळ्यात चांगला मित्र आहे. मला पण सॉरी बोलायला पाहिजे होतं. मी पण निघून गेला बिना काय बोलता. गट्टू बंटीसाठी एक कार्ड बनवतो. कार्डमध्ये दोघांची क्रिकेट खेळताना ड्रॉइंग होती. खाली लिहिलेलं असतं, तू माझ्या टीमचा सगळ्यात महत्वाचा प्लेअर आहेस. सॉरी बंटी. आय एम सॉरी बंटी. हॅपी फ्रेंडशिप डे. इट्स ओके गट्टू. हॅपी फ्रेंडशिप डे. मी 3 दिवस आधी तुझ्यासाठी हा कार्ड बनवून ठेवलेला होता. जेव्हा आपण भांडत होतो तेव्हाही. हो. सॉरी वन्स अगेन बंटी. मी जे बोललो ते चुकीचं होतं. सॉरी गट्टू. मी बिना काही बोलता निघून गेला होता. 6 होता की 4? बहुतेक 4च होता. कदाचित 6 होता. मित्र जेव्हा आपली चूक समजून सॉरी बोलतात आणि एकमेकांना माफ करतात तेव्हाच तर मैत्री आणखीन मजबूत होत असते. नक्कीच, कारण खरे मित्र भांडण झाल्यावर पण परत बोलतात, एकमेकांना समजून घेतात आणि पुन्हा एकत्र येतात. कळलं? हो चिंकी. चला आता लाडू आणि समोसे खाऊया. खरा मित्र तो असतो जो ऐकेल, समजेल, माफ करेल आणि चांगल्या वाईट वेळेत सोबत राहील.